विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया शुद्ध लेखनासंबंधीचे नियम. त्यातील एक नियम आहे की जोडाक्षरापूर्वी एकार किंवा उकार जो असतो तो ऱ्हस्व लिहावा. लक्षात घ्या, जोड अक्षर असेल त्याच्या पूर्वीचा उकार असेल किंवा वेलंटी असेल तर ती ऱ्हस्व पाहिजे. उदाहरण पाहूया. कुस्ती, मुक्काम, पुष्कळ, चक्की, दुष्काळ, पुस्तक, चिठ्ठी, चिक्की. तर लक्षात ठेवायचं, मराठीमध्ये जोड अक्षरापूर्वी जो उकार किंवा वेलंटी येते म्हणजेच एकार किंवा उकार किंवा वेलंटी ही नेहमी जोड अक्षरापूर्वीची ऱ्हस्व लिहावी, म्हणजे पहिली लिहावी. याला अपवाद आहे संस्कृतमधून जे शब्द आलेले तत्सम शब्द, त्यांना मात्र हा जो नियम आहे तो पूर्णतः लागू पडत नाही. संस्कृतमधून आलेले जे शब्द आहेत त्यांचं जे जोड अक्षर आहे त्याच्यापूर्वीचे काही शब्द हे ऱ्हस्व असतात तर काही दीर्घ पण असतात, उकार आणि वेलंटी. हे मात्र लक्षात ठेवायचे, हे त्याला अपवाद. बाकी इतर जे शब्द आहेत मराठीमधले ते जोड अक्षरापूर्वीचं जे अक्षर आहे, उकार आहे किंवा वेलंटी आहे ते नेहमी पहिली लिहावी, म्हणजेच ऱ्हस्व लिहावी. दुसरा नियम आहे की मराठी शब्द किंवा तत्सम शब्द जे संस्कृतमधून आले त्यांच्यामध्ये म्हणजे शब्दामध्ये जर अनुस्वार आला असेल, ज्या अक्षरावर अनुस्वार येईल ते अक्षर नेहमी उकार आणि वेलंटी ही पहिली लिहायचे, म्हणजे ऱ्हस्व लिहायचे. वेलंटी असेल आणि त्याच्यावर जर अनुस्वार आला असेल तर ती पहिली वेलंटी. उकार असेल आणि त्या शब्दावर जर अनुस्वार आला असेल तर तो सुद्धा पहिला. उदाहरण आपण त्याची पाहूया. चिंच, लिंबू, लिंग हे जे शब्द आहेत, उंच, दिंडी, किंकाळी, हे जे तुरुंग, तर जर मराठी शब्दामधल्या एखाद्या अक्षरावर अनुस्वार येत असेल आणि ते अक्षर जर वेलंटीचं किंवा उकाराचं असेल तर ती वेलंटी किंवा तो उकार हा नेहमी ऱ्हस्व लिहावा. आणखी एक नियम आपण पाहूया. जे तत्सम शब्द आहेत संस्कृतमधून आलेले, मराठीमधील तत्सम जे शब्द आहेत संस्कृतमधून आलेले ते जर उकारांत आणि इकारांत असतील तर तो नेहमी दीर्घ लिहायचा आहे. म्हणजे शब्दातील शेवटची वेलंटी किंवा शब्दातील शेवटचा उकार असलेला शब्द हा नेहमी दीर्घ लिहायचा. मग ती वेलंटी दीर्घ लिहायची आणि उकार सुद्धा दीर्घ लिहायचा. कधी? शब्दाच्या शेवटी आलेला, शब्दाच्या शेवटी येणारा उकार किंवा वेलंटी हे नेहमी दीर्घ लिहायचे. याला एक अपवाद आहे की जी मराठीमध्ये संस्कृतमधून आलेले अव्यय आहेत, तत्सम शब्द जे आहेत अव्ययाचे, तर त्यांचा शेवटचा उकार किंवा वेलंटी ही मात्र ऱ्हस्व लिहायची आहे. उदाहरणार्थ परंतु, यथामती, तथापि, कदापि. यातलं शेवटचं अक्षर उकारांत किंवा इकारांत जरी असलं म्हणजे शेवटच्या अक्षराची वेलंटी किंवा उकार हा मात्र पहिला लिहायचे. बाकी सर्व शब्द मराठीमधले तत्सम शब्द जे असतील किंवा मराठी शब्द असतील तर त्यातील शब्दातील शेवटची उकार किंवा वेलंटी ही नेहमी दीर्घ लिहावी. हा लेखनाचा नियम नीट लक्षात ठेवा.